हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हाऊ आय स्पेंड माय डे विथ माय मदर आणि माय बेबी गर्ल. बिकॉज सध्या आम्ही तिघीच आहोत. काही कारणास्तव आज मम्मीला मी इकडे बोलवून घेतलेलं आहे. सो चला आज मी डे कसा स्पेंड करते हे तुम्हाला दाखवते. त्याआधी हेही सांगते की माझा पाय अजूनही फ्रॅक्चर आहे, तो व्यवस्थित झालेला नाही आहे. सो म्हणूनच मी आज माझ्या मम्मीला माझ्याकडे बोलवलेलं आहे. सो चला आजच्या पूर्ण दिवसामध्ये आम्ही काय काय करतोय हे मी आज तुमच्यासोबत शेअर करते. हाय मम्मी, आज काय आहे जेवणाला? फ्राईड राईस. ओके, सो फ्राईड राईससाठी तू काय काय सामग्री यूज करणार आहेस? कांदा, भाजीचं गाजर, फ्राईड राईस मसाला आणि कोणता भात आपण कोणता राईस इथे यूज करतोय? कोलम तांदूळ, राईट? ओके, सो चला आज आपण बघणार आहोत आईच्या हातच्या फ्राईड राईसची रेसिपी. सगळ्यात आधी मम्मीने काय केलं, ज्या ज्या व्हेजीस होत्या घरामध्ये जसं की कोबी, कांद्याचे पात, गाजर आणि शिमला मिरची, हे व्यवस्थित छान असं कट करून स्वच्छ असं धुवून घेतलं. धुवून घेतल्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घातल्या आणि सगळ्या भाज्या टॉस करून घेतल्या. सगळ्या भाज्या छान अशा शिजेपर्यंत आपल्याला त्या परतवून घ्यायच्या. त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि ते आई आली म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी नीटनेटक्या असणं हे मस्ट आहे, कारण की त्यांना तसं जमतच नाही. सो फायनली इथे छान अशा भाज्या शिजत आल्या. भाज्या शिजता आमच्या छान अशा गप्पा चालू होत्या, कारण की असा टाईम मला असं वाटतं खूप दिवसानंतर मला भेटलाय. सो आय डोंट वॉन्ट टू मिस दॅट. सो आम्ही खूप साऱ्या गप्पा मारत आमच्या भाज्या फायनली शिजल्या. भाज्या शिजल्यानंतर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की भाज्या कच्च्या नाही राहिल्या पाहिजे. भाज्या छान शिजल्यानंतर इथे आम्ही रेडीमेड मसालाच आणलेला तो मी इथे टाकला. अगदी थोडासा टाकला, कारण की जास्त स्पायसी वगैरे खायचं नव्हतं आणि मीठ तर त्याच्यामध्ये ऑलरेडी असतं. सो मीठसुद्धा हे मी कमीच टाकलं होतं. त्याच्यानंतर हा मसाला टाकल्यानंतर छान असा परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून हा मसाला चांगला एकजीव होऊ द्यायचा आहे. त्यानंतर इथे शिजवलेला भात मी इथे टाकला. भात शिजवताना याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी घालायचं, जेणेकरून भात चिकट नाही होत आणि भात असा छान सुटसुटीत होतो. सो व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काही टाकणार नाही आहे आणि झाकून 10 ते 15 मिनटं ते रेस्ट करायला ठेवला. मीनवाईल इथे या दोघांची छान अशी मस्ती चालू होती, कारण की तिला पण लहान मुलांसोबत खेळायला खूप जास्त आवडतं. सो थोडंसं ॲक्टिव्हिटी झाली की तिला भूकही छान लागते. असे दोघं शेजारी बसून छान असं खेळत होते. त्यानंतर थोडंसं इथे त्यांना अजून छान ॲक्टिव्हिटीज करवल्या. त्यानंतर जेवायचा टाईम झाला. सध्या ना तिला जेवण भरवणं एक मोठा टास्क मला झालेला आहे. सो त्याच्यामुळे तिच्याशी गप्पा मारत तिचं मन डायवर्ट करत जेवणामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये मी काय काय घातलं आहे हे सगळं बोलून तिला मी जेवण भरवायचा प्रयत्न करत असते. आणि ते मीनवाईल मम्मीने छान असा फ्राईड राईस जो आहे तो सर्व करून आणला होता. दिसायलाच इतका डिलिशियस होता, तो खायलाही तितकाच डिलिशियस लागत होता. सो प्रेक्षाच्या इथे छान असा नॅप टाईम झाला होता. आम्ही दोघींचीही झोप छान झाली होती. आणि घरात अस्ताव्यस्त असलेले जर काही कपडे असेल तर ते आईंना अजिबात बघवत नाही आपल्या. माझ्या आईला तरी शांत बसवतच नाही. संध्याकाळी त्याच्यानंतर तिने पुन्हा माझं कपाट जे आहे, माझं वॉर्डरोब जे आहे ते आवरायला घेतलं. नको म्हणत होती, तरीही तिने ते आवरायला मदत केलीच. तर फायनली त्याच्यामुळे काय झालं, जे मला आत्ता कळालं की माझ्याकडे खूप सारे कपडेच आहेत जे मी कधी यूजच नाही केलेले. आणि त्यानंतर संध्याकाळी आमचा जेवणाचा टाईम झाला आणि आम्ही तिघींनी छान गप्पा गोष्टी करत आमचं जेवण संपवलं. सो आजचा असा होता माझा दिवस, हाऊ आय स्पेंड माय संडे विथ माय मम्मा अँड माय डॉटर. आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.